नमस्कार, बातमी जनतेचा कर्णधार न्यूज. पुढील बातमी पाहायला येईल. आज तहसीलदार गंगाखेड यांना गंगाखेड मधल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2025चा पीक विमा का भेटला नाही या संदर्भामध्ये दिनांक 8/4/2026 रोजी एक निवेदन दिलं होतं. त्या निवेदनाच्या अनुषंगाने त्यांना आज पीक विमा कंपनी, कृषी विभाग आणि प्रशासकीय अधिकारी यांनी नेमका पीक विमा कशा पद्धतीने गंगाखेडचा कुठं आणि कसा गेलाय आणि कशा पीक कापणी प्रयोग केलाय याबाबत सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आलो होतो. पण आज तहसीलदार मॅडम यांनी सांगितलं की त्या कुठेतरी बाहेर कामाला गेलेल्या आहेत, शेतकऱ्यांच्या कामासाठी सध्या त्यांना वेळ नव्हता, म्हणून त्यांनी आज या ठिकाणी नायब साहेबांकडून आमचं निवेदन स्वीकारले. या ठिकाणी कृषी विभागाचे काही अधिकारी आले होते आणि तसेच पीक विमा कंपनीचे आले नाहीत. मुळामध्ये या अधिकाऱ्यांचं आणि कृषी विभागाचं म्हणणं आहे की त्यांनी जो पीक कापणी प्रयोग केलाय त्याला 20% या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येत आहे मदतीसाठी. पण आमचं एक म्हणणं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 31,628 कोटीची जी मदत जाहीर केली होती आणि त्या मदतीमध्ये जवळपास 6,800 कोटी रुपये हे पीक विम्याचे समावेश होता. मग हे त्याप्रमाणे प्रति हेक्टरी 17,500 रुपये शेतकऱ्यांना पीक विमा मिळणं अपेक्षित होतं. ते पीक विमा अद्याप अपेक्षित प्रमाणे मिळालेला नाही. त्या बाबतीमध्ये काय झालेले आणि हे सर्व पीक कापणी प्रयोग होण्याच्या अगोदर मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये जाहीर केलं होतं. आणि आता या ठिकाणी पीक विमा कंपनी म्हणत आहे की किंवा कृषी विभाग किंवा प्रशासन असं सांगत आहे की हा विमा पीक कापणी प्रयोगावर अवलंबून आहे. मग जर विमा पीक कापणी प्रयोगावर अवलंबून असेल तर मुख्यमंत्र्यांनी कोणत्या आधारे या ठिकाणी शेतकऱ्यांना घोषणा केली होती की 6,800 कोटीचा पीक विम्याचे हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याचे कोण्या आधारावर या ठिकाणी घोषित केलं होतं याचा खुलासा सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी करावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. का शेतकऱ्यांचा आक्रोश आणि रोष थांबविण्यासाठी आणि शेतकऱ्यांची दिशाभूल करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी 17,500 हेक्टरी पीक विम्याचं आश्वासन केलं होतं का? त्याचबरोबर जो पीक कापणी प्रयोग आहे तो पीक कापणी प्रयोग करताना प्रत्येक गावातील पोलीस पाटील असेल, ग्रामसेवक असतील, कृषी सहाय्यक असतील, कृषी विभागाचे पीक विमाचा प्रतिनिधी असेल, तहसीलचा एक महसुलाचा तलाठी असेल, या सर्वांच्या नजरेमध्ये पीक कापणी प्रयोग होणं अपेक्षित आहे. पण असा पीक कापणी प्रयोग फार क्वचित प्रमाणात किंवा जमतेम नाहीच्याच प्रमाणामध्ये झालेले आहेत. आणि हा पीक कापणी प्रयोग करत असताना जे संबंधित जे सोयाबीन असेल किंवा जे धान्य असेल ते अगोदर जमिनीतून काढून 4 दिवस ठेवून त्यानंतर ते हाताने बडून त्याच्यातलं धान्य गोळा करून त्याचा मावचर तपासायचा लागतो. आणि तो मावचर तपासल्याच्या नंतर तो 4 दिवस पोलीस पाटलाच्या निगराणीमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 4 दिवस वाळवीत ठेवून त्याचा डबल वाळल्याच्या नंतर या ठिकाणी वजन करणं अपेक्षित असते आणि त्याच्यावर पिकाची एकूण आणेवारी आणि टक्केवारी उत्पन्न लिहिता येईल. पण असं वास्तवमध्ये कुठेच झालेलं नाही. सर्व पीक कापणी प्रयोग जवळपास कागदावर केलेले आहेत. आणि या ठिकाणी आज कृषी विभाग म्हणते की आम्ही शेतकऱ्यांसोबत आहेत, प्रशासन म्हणते आम्ही शेतकऱ्यांसोबत आहेत, जिल्हा म्हणजे ग्रामसेवक असतील, पोलीस पाटील असतील, हे सर्व प्रशासकीय अधिकारी एका बाजूला आणि पीक विमा कंपनीचा आक्षेप एका बाजूला. म्हणजे हा देश नेमका प्रशासन चालवत आहे, शासन व्यवस्था चालवत आहे का कंपनी चालवत आहे असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. या ठिकाणी आणखीन जास्त काही बोलणं नाही. आमची एक प्रमुख आणि स्पष्ट मागणी आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीचं जे अनुदान जाहीर केलं होतं 31,628 कोटी, त्यामध्ये 6,800 कोटी रुपयाचा पीक विमा होता. म्हणजे हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं. तो पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये अदा करावा, नाही तर भविष्यातलं आंदोलन शेतकरी अतिशय उग्र प्रमाणे करतील आणि ह्याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहील. या ठिकाणी तहसीलदार यांनी आजही आमचं परत सांगणे की लवकरात लवकर कृषी विभाग असेल, पीक विमा कंपनी असेल, पोलीस पाटील ते ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, या सर्वांशी समन्वय साधून गंगाखेड तालुक्याच्या पीक विमा आणि पीक कापणी प्रयोग आणि पीक 17,500 रुपयाचा पीक विमा एकत्रित गेला कुठं याचा तपशील या ठिकाणी जाहीर करावा आणि शेतकऱ्याला पीक विमा अदा करावा. नाहीतर भविष्यामध्ये शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत आणि शेतकरी हे आंदोलन हातात घेऊन नक्कीच या शासनाला एवढं बोलतो आणि थांबतो. इन्कलाब जिंदाबाद.